हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मला आणि आईला बाहेर जायचं होतं. म्हणजेच आईचं काम होतं बँकेमध्ये, सो ती मला घेऊन चाललेली. तर सकाळी उठून मी लवकर लवकर आवरायला घेतलं, कारण आम्हाला जायचं होतं 11 11:30ला. तर सकाळी नाश्ता केला मी करंज्याचा, जे काल मी केलेल्या, आणि कालचा व्लॉग नसेल कोणी बघितला तर पेजला जाऊन नक्की बघा. लाईक शेअर कमेंट नक्की करा. सो आम्ही लवकर निघालो, कारण आईचं काम जरा मोठं होतं आणि त्याला खूप वेळ लागणार होता. पण बँकेत चाललोय आणि लवकर काम होईल असं कधी होणार का? नाही. तर आम्हाला खूप वेळ झालेला. पुढे दिसेल तुम्हाला काय काय घडलं. आणि नेमकं मला काहीच आयडिया नव्हता की आईचं बँकेमध्ये काय काम आहे, म्हणून मी नाश्ताच केला होता, जेवण नव्हतं केलं. फक्त ती बोललेली की जरा मोठं काम आहे, पण ते मोठं काम जरा जास्तच मोठं झालेलं. तर तिचं हेच काम होतं, जे आपण गाईज ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री वगैरे चेक करत असतो ना, तेच फ्रंट टू फ्रंट चेक करायचं होतं. सो मी तिला त्यामध्ये मदत केली, आणि तिला काय एवढं समजत नाही, नेमकं मी ह्यावेळेस तिच्या सोबत होती म्हणून ती मला घेऊन गेलेली. आता आम्ही जिथे गेलो होतो म्हणजेच बँकेत, त्याच्याच बाजूला होता क्रोमा. तर मी तिला बोललेली की इथे इलेक्ट्रॉनिक वस्तू भेटतात आणि हे खूप मोठं शोरूम आणि तिचा खूप दिवसापासून प्लॅन होता की फ्रिज आणि टीव्ही घ्यायचा. आता क्रोमामध्ये एंट्री घालायच्या आधी ती मला बोललेली की फक्त आपण इन्फॉर्मेशन काढूयात, पण मॅडमला तिथेच फ्रीज आवडून गेलं, सो तिने तिथेच लगेच ते बुक केले. आणि हे बघा डायसन. बाय द वे, मला डायसनचा एवढा मोठा काही शॉक नाहीये, आणि मी खूपदा ऐकले की खूप साऱ्या मुलींचं ड्रीम असतं की त्यांनी त्यांच्या आयुष्यात डायसन सारखी वस्तू घ्यावा. पण मला अजिबात वाटत नाही की जरी माझ्याकडे पुढे पैसे आले तर मी डायसन सारखी वस्तू घेईल म्हणून. बरं असो. तर फ्रीज बुक झाल्यानंतर मी आईला परत प्रश्न केला की तुला टीव्ही ही घ्यायची होती, तर तू घेणार आहेस का? पण ती बोलली एवढा खर्च झाला पुष्कळ नाही का? मग ती टीव्ही नेक्स्ट टाइम घेणार आहे. तर जसं मी तुम्हाला बोलली की मी घरून निघताना जेवण नव्हतं केलं, तर आल्या आल्या मी पहिले जेवण केलं आणि त्यानंतर येता येता आम्ही द्वारकाचा भत्ताही घेतलेला. सो मी तोच डिस्ट्रीब्यूट करत होती सर्वांना. बरं, तर त्यानंतर ना आम्हाला परत सोनाराच्या दुकानातही जायचं होतं. आईचं काम होतं काहीतरी, सो ती मला घेऊन गेली. आणि हेही काम झाल्यानंतर ना आई मला निवांत बोलत होती की तू आल्यामुळे ना माझे भरपूर कामं होत आणि हे माझ्या लक्षात आलं तेव्हा, जेव्हा हे आई बोललेली. बरं, तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. तर आज आम्ही जेव्हा बँकेत गेलो होतो ना, तेव्हा ही ताईची आठवण निघाली, कारण आधी ना आईचं काहीही बँकेचं काम असताना ताई सोबत जायची, पण आता तिचं लग्न झालंय म्हणून यावेळेस मी गेलेली. आईला मी मदत केलेली स्वयंपाकासाठी. दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. बाय बाय.